माठ पण इथे बघा पाण्याने भरून झालेलं आहे. खूप छान थंड पाणी होतं. तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा. सोडा आणि मीठ आपल्या घरामध्ये असतंच. हे बघा, आता याला तुम्ही कपडाही बांधू शकता माठाला. खूप छान थंड पाणी होतं. चला, नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या माठामधलं पाणी थंड होत नसेल किंवा तुमचा माठ खूप जुना असेल तर माठ फेकून देऊ नका. आता किती जुना माठ असला तरी माठातलं थंड पाणी होणारच. आता माझा पण खूप जुना माठ आहे. आता इथे बघा, आपल्याला सर्वात पहिले 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. इथे बघा व्हाईट कलरचं म्हणजे कपडा घेतलेला आहे कॉटनचा. म्हणजे हे उपरणच आहे, गावाकडे लग्नांमध्ये भेटतं ते. आता सोडा आणि मीठ आपण छान मिक्स करून घेऊ आणि माठामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि माठाच्या वरून पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कपडा आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे. कपड्यावरती पण आपण 1 चमचा मीठ आणि सोडा टाकून घेऊ. जे आपण तयार केलेलं आहे त्याच्यातूनच मी टाकलेलं आहे. माठ घासायला सुरुवात करायची. आता पहिले मी बाहेरून घासून घेते. बघू शकता इथे बघा, जसे जसे त्याचे होल मोकळे होतील तसं तसं कपड्याला हा कलर किंवा ही घाण बाहेर. आता इथे माझा माठ जास्त मोठा आहे त्याच्यामुळे बेसिनमध्ये घासता येत नव्हता. मी ओट्यावरतीच घेतलेला आहे बघा. आपल्याला खालच्या बाजूनं पण पूर्ण व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे. सोडा आणि मीठ वापरलं ना, माठाचे जे होल आहे ते मोकळे होतात किंवा ओपन होतात. आतून पण आपल्याला आता घासून घ्यायचं आहे. आता इथे बघा माठ पालथा घातलेला आहे. 1 चमचा सोडा घातलेला आहे. आता इथे अर्ध लिंबू घेतलेलं आहे. आता आपल्याला लिंबू आणि सोडा त्यानेच खालचा जो तळाचा भाग आहे तो घासायचा आहे. म्हणजे इथे छान असे होल मोकळे होतील. आता इथे आपण 5 मिनिटं असंच ठेवू. आता बघा इथे माठ मी बेसिनमध्ये ठेवून घेते आणि जे शिल्लक राहिलेलं आहे प्लेटमध्ये ते माठामध्ये टाकून आतून छान असा परत एकदा माठ मी घासून घेते. बघू शकता कपडा बघा किती खराब झालेला आहे. चला आता आपण माठ स्वच्छ धुवून घेऊ.
माठ एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण भरून घेऊ. हे बघा स्वच्छ झालेलं आहे माठ. आतून पण खूप स्वच्छ होतो या पद्धतीने घासला की, आणि होल पण मोकळे होतात. चला आता इथे मी फिल्टर करून घेते. आता इथे माझा माठ मोठा आहे आणि तो मी कडाप्यावरती ठेवलेला आहे. आता फिल्टर करून घेते. आणि माठ पण मोठा आहे आणि वरती ठेवलेला असल्यामुळे त्याला मी म्हणजे नळाचाच माठ घेतलेला आहे. आता इथे ना हा नळ आहे ना थोडा थोडा आहे ना म्हणजे असा गळत होता, तर तिथे मी एमसील लावून घेतलेलं आहे नळाला. माठ पण इथे बघा पाण्याने भरून झालेलं आहे. खूप छान थंड पाणी होतं. तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा. सोडा आणि मीठ आपल्या घरामध्ये असतंच. हे बघा आता याला तुम्ही कपडाही बांधू शकता माठाला. खूप छान थंड पाणी होतं. चला, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद.